हे बघा, हे नूडल्स मी मशीनवरून दरवर्षी उन्हाळ्यामध्ये करून घेत असते, कारण विहानच्या डब्याला हे सॅटर्डेला नाश्त्याला द्यायचे असते, म्हणून मी हे नूडल्स करून घेत असते। हे कच्चे आहे, याला पाण्यामध्ये उकळी काढून घ्यावी लागते। आता पाण्याला उकळी आली आहे, आपण हे पाण्यामध्ये टाकू। बघा, छान पाण्याला उकळी आली आहे। हे पाण्यामध्ये टाकले आहे आता उकळायला। हे छान उकळून आले। हे छान पाण्यामध्ये उकळत आहे। घरचे नूडल्स मुलांना खूप पौष्टिक असतात। बाहेरचे दिल्यापेक्षा घरचेच मुलांना पौष्टिक द्यायचे। याच्यात तुम्ही खूप सगळ्या भाज्या ॲड करू शकतात। नूडल्सला पाण्यामध्ये 2 ते 3 उकळ्या काढून घ्यायच्या। हे बघा, उकळत आहे छान। नूडल्सला उकळ्या आल्या आहे बघा। आता आपण याला गाळून घेऊया। चाळणीमध्ये याला पूर्ण गाळून घेऊया, जेणेकरून याच्यातलं पाणी पूर्ण निघून जाईल। नूडल्स फ्राय करण्यासाठी लागणारे साहित्य: शिमला मिरची, टमाटर, कांदा, कोथिंबीर, वाटाण्याचे हिरवे दाणे। बघा, तेल गरम करायला ठेवलं आहे। यामध्ये आपण मोहरी घालूया। आता जिरे घालूया। त्यानंतर याच्यामध्ये कांदा टाकूया। कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। आता यामध्ये आपण शिमला मिरची घालूया। याला पण थोडी परतून घेऊया। यामध्ये आता वाटाण्याचे दाणे टाकूया। याला पण पूर्ण छान परतून घेऊया। आता यामध्ये टोमॅटो टाकूया। आता यामध्ये तिखट, हळद, चवीपुरतं मीठ, याला पण छान परतून घेऊया। यामध्ये आता उकडलेले नूडल्स टाकूया। यामध्ये आता नूडल्स टाकूया। हे छान मिक्स करून घेऊया। हे छान मिक्स करून घेतले। आता आपण यामध्ये मॅगी मसाला टाकूया। त्यानंतर वरून सांबार टाकूया। छान याला आता मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण आता सॉस टाकूया। तो पण छान मिक्स करूया। चला तर मग या तुम्ही पण सर्वजण नूडल्स खायला। नूडल्स तयार आहे आता। या, तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। तुमचे काही प्रश्न असतील तर इनबॉक्समध्ये नक्की विचारा।
माझ्या चॅनलला सपोर्ट करा. बाय बाय. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय.